हॅलो फ्रेंड्स, तर मी आत्ता निघालेली आहे शिबलापूरला जायला. अचानक ठरलं आमचं आणि कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवते. इकडे ऊसाचा रस घेण्यासाठी थांबलो होतो कारण पप्पांची गाडी होती पाठीमागे आणि धीर मी होते पुढे गाडीवर. तर आम्ही इथे ज्यूस घेतला, ऊसाचा रस घेतला. आता इकडे स्टून ते आलेत, आता त्यांच्यासाठी वीरू तर आता आम्ही निघतोय घरी गेल्यानंतर मी तुम्हाला भेटते. आता आमचं कसं अचानक ठरलंय, असं म्हणजे प्लॅनिंग करून नव्हतं, पण माझं थोडंसं काम होतं दादाकडे, मग तो बोलला ये, म्हटलं ठीक आहे चला. तर मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलेलं नाही आहे, तर त्यांना कळल्यानंतर त्यांचे तुझा नंबर पण नाही माझ्याकडे. इकडे माझी फ्रेंड मला इथे भेटली अचानक आणि तिने मला हॅलो केलं. तर मी सहज तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मग म्हटलं अरे साधना तू आहे का. मग तिला पण शिबलापूरला जायचे, म्हटलं चल माझ्या गाडीवर जागा आहे आपण निघू. आणि पप्पान त्यांच्या गाडीवर हे राहतील उरुशी नावी, तिची इकडे मुलगी आहे छोटी. तर निघतोय आता आम्ही डायरेक्ट घरी. चलो. जस्ट इकडे सानू आली आहे स्कूलमधून आणि तिचा भाऊ बघा वीर लगेच तिला घ्यायला गेला. आणि इथे रोडला लिंब आहेत, तर ते लिंब आणायला गेले. पप्पांनी डिक्कीतून तिथे काढून ठेवलेत आणि पोरं गेलेत बघा घ्यायला. सानू आली आता स्कूलमधनं. आणि इकडे ना माझी जी आत्याची मुलगी आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की ते शेजारी बंगला आहे, तो जस्ट हा जो बंगला आहे ना त्याच्या बॅक साईडला एक बंगला आहे, तिथे आत्याच्या मुलीने बांधलेला आहे. आणि तिच्या ऑफिसमधले हे सर्व स्टाफ आहे. तर ते आलेत मुंबईवरनं आणि आता सर्वजण इथे मस्त बसलेत. वहिनी ठेवतात ते चहा आणि हा त्यांचा एक क्यूट बॉय. ए बाळा कोण आलं रे, कोण आहे? तुला लिंब पाहिजे? लिंब पाहिजे तुला? त्याच्या हातात दे दोन. वीरू त्याच्या हातात दे ना दोन. इकडे मम्मी आली आहे शेतामध्ये भाजी काढण्यासाठी आणि तिने एक ठोंब उपटून काढला इथे. कारण इकडे सुरेखाताई त्यांचे फ्रेंड्स आलेले आहेत आणि मम्मीला वाटलं की आता सुरेखाताईला भाजी द्यावी, म्हणून मम्मीने इकडे काढून ठेवले तिच्यासाठी. बघा प्रेम, मामीचं प्रेम. आणि हा बघा माझा टग्या. नको बाळा नको मारू. आणि इकडे हा आहे घास. आणि इकडे सुरेखाताईला मी आत्ता बोलत होते, हे काय मला सांग. मला म्हणती कांदा आहे. आता तुम्हीच सांगा मला कमेंट करून, हा कांदा आहे की लसूण आहे? कांदा आहे का? वा, तू पण तिच्यातच मोडते काय मग. आणि मी तिला म्हणते अगं हा लसूण आहे, मला म्हणती मला वेड्यात नको काढू म्हणे, हा कांदा आहे कांदा. मुंबईचे लोक हो, मुंबईचे. सानू हे काय लावलंय ग? कांदा. पांडुरंग मार माझ्या तोंडात आता एक. हे पण म्हणते कांदा आणि ते पण म्हणते कांदा. चल दे, मी नेऊन देते. तुम्ही कुठे चालला वहिनी? बँक. वहिनीची बँक बघा, वहिनीच्या मनावर बँक आहे. आता वाजले किती? 4. वहिनी चालल्यात बँकेत. वहिनी ती गरम लागते का हो? नाही ना, तिला औषध द्यायला लागेल आता. हा ना, तिकडनं कुणाची 4 व्हीलर जाते काय माहिती बागेत. हा सानू तू नेऊन देते का बाळा? तिकडे येणार आहे पाठीमागून, तो कॉलेजला गेला होता. पॅक पकडशील? चल सानू. हा या जाऊन जा मी लागते आवरू जा. मग काय होईल बाई, मला वाटलं तो टोचन का काय म्हणून म्हणते. ती म्हणती पाडीन. भाजी द्यायला बाबू पॅक पकड, दाबून धर भाजी. हा चल.
किती छान गहू आलाय, वाव. चल बाळा, बघा हे गहू. हे बघा इकडे आत्ताच आलेले होते सुरेखाताई, ते झाडू वगैरे मारला त्यांनी घरात आणि लगेच निघालेत. थांबा थांबा म्हणते, तर कुठे थांबताय त्यांच्या, कारण त्यांचे स्टाफ आलेला आहे त्यांच्यासोबत, त्यामुळे ते थांबायला कोणीच तयार नाहीये. पटपट भरा. नको दादा. वहिनी म्हणल्या, मी बोलते, वहिनी म्हणल्या काम करू लागा, तरच तुम्हाला संध्याकाळी मटण खायला भेटेल. मटणाच्या आशेने पटपट करून घ्या. मग मी घाई घाई भोतात घुसले, डायरेक्ट वर चढले, पॅन्ट करून पटापटा भरायला सुरुवात केली. आता वहिनी डायरेक्ट मटण आणणार आहे. मटण कोंबड्याचं नाही, बकराचं. एक भरली बर का, अजून एक पीस जास्त द्यायचं. जाळी वाईस पीस आहे का? मला वाटलं डोक्याने. तोपर्यंत उकरून ठेवू का? बटन खाली उतर, जाई गाडी पुढं. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? गाडी चालून पाहता काय, नखरे करता काय? इकडे चल, काम करू लागा, आपल्याला संध्याकाळी. त्याच्यात असं सोनं पडल्यासारखं शोधा ना मग, जरा पटपट निघन. असं करू का? हा बाई, एखादा तोळा असला तर बरं होईल. खरंच निघलं ना वहिनी, मटण सुद्धा खाणार नाही मी. पण याचा वास कसा येतो ना, दारू सारखा. घेऊन नाही पाहिलेला, पण अनुभवाशिवाय माणूस बोलत नाही. अहो, दारूच्या दुकानापासून जर गेले ना माणूस, तरी चढती मला. वास येतो. मला असं वाटतं हे बिळ्याने जास्त निघत असं ना, पटापट. नाही खुडकुंबडी आणि खुडखुड उचकावंच लागत. मम्मी, तो पंजा असतो पाय, पंजा हाय ना पंजा, डायरेक्ट आडवी लाव. बघा मी हुशार आहे का? हुशार आहे. हा तुम्हाला दत्ताळ माहिती? हो, दत्ताळाने उकरलं ना, आपल्याला संपर्क येतो एक दिवस. मग कशाला चौकशा करायची? रोज असलं तर मग करीन ना. माहित नाही आम्ही घरी आलोय, गावाला आलोय. आता रिॲक्शन बघावं लागेल त्यांची. व्हिडिओ देते ना. व्हिडिओला नाही, आता येईल बघा कॉल. पण असं अचानकच काही गोष्ट होता का वहिनी? ठरवून नाही होत. गुलाब पाहिले का? वा, 10 रुपयाचं झाड आहे आणि त्याला फुलं काय मस्त आहेत. आणि ते तर प्रेमातले. वहिनी ऐका ना, बोला की. हे जे झाड आहे का, आता आपल्या घरी एवढे फुल आहेत. हे झाड आम्ही म्हणजे एक फुल आपण पटकन हे तोडत नाही. आम्ही जेव्हा शाळेत जायचो का,
त्यावेळेस जाताना ते कराडाचं घर लागायचं. त्यांच्या घराच्या पाठीमागं गुलाबाचं झाड होतं. ते फुले का आम्ही चोरून तोडायचो आणि पळायचो. याची होते बाई. आपण पण किती वेळेस बाईच्या इथून कितीतरी वेळेस आणलेले, बघ, हा? बाईच्या इथून पण कितीतरी वेळेस आणलेले असे दुसऱ्याच्या इथं असल्यावर. किती भारी ना दुसऱ्यांकडे असल्यानं, म्हणजे ते वय होतं ना हो. गोले हाय कर. तेव्हा आपल्या घरी हाय. नसायचं. ते कर, हे इथे खाली येते का? हा. नाही याच्यात नाही. आमच्या आहे ना जुन्या ते काय घरात कांदे दालवडी पिकली होती. तिकडं आता. ती बंद पडली बघा आता. कांदे आणि कांदे, अजून गहू काय काय टाकले. मी प्रत्येक वेळेस दाखवायचे ना व्हिडिओ आल्यानंतर मुलं वगैरे. बंद झाली आता, मुलंच नाही राहिली इथं. तुमची मुलं काय अशी काही 2 महिन्यात मोठी नोकरी लागली. तुम्हाला लावलं कामाला मी काय पाहू ना. आणि बसले मोबाईल धरून. चालेल बस. बस. हा बघा फॉरेनर दिसला का? हाय कर रे. कर ना एका हाताने कर. पायाने करतो. मामाला सांग म्हणा मी किती मोठं काम केलं. घरात नाही म्हणा, संध्याकाळी खायला. आता तुझा मामाच्या गावचा अनुभव शेअर कर. कसं आहे तुझं मामाचं गाव? सांग ना. बोल पटकन. इकडे कर. इकडे करून बोल दादा. हे बघा इकडे असे लाईनशीर मस्त बसलेत. बाबा घेऊन आले तिकडे हरभरा खायला. आणि ना इकडे वीर आहे, इकडे गोलू आहे, इकडे परी, इकडे सानू आणि सगळ्यात छोटं बाळ पण एक आहे आमच्यासोबत. आता ते खात होत्या बरं का. आता मी गेलो त्याच्या तोंडात गोल्या, मम्मी देत नव्हती ना एवढ्या वेळ तुला. सांग मला काय बघतोय तू? काय बघतोय? चला आता आम्ही हरभरा खातो. हे डॉक्टर नाना आलेले तिकडे घरी आलेले होते. आणि हे जे गावातले लोक आहेत ना ते ह्या शेळीला घेऊन आले. ती आजारी आहे, तिला दाखवण्यासाठी इकडे घरी घेऊन आलेत. आणि डॉक्टर नाना पण आत्ताच जस्ट आलेले होते. त्यांना कळलं की ते आलेत म्हणून. आता नाना नंतर चेक करतील. आता त्यांच्या हाताखालचा जो मुलगा आहे तो आधी चेक करतोय. नाना बघतील काय झालंय काय नाही. आणि इकडे बघा ह्या खाल्लेलं जिरवताय. एक कोंबडी बसवली पूर्ण. हा हे पा दोघी पण तसं नाहीये, मी जास्त खाल्ले पण खाल्ले ना. श्रीला ना औषध दिलेत मी तापाचं आणि अँटीबायोटिक. तर तिला अँटीबायोटिक ना उलटी आल्यासारखं होत होतं. म्हटलं आता डायरेक्ट जर झोपवलं तर तिला उलटी येईल. म्हटलं थोडेसे चक्रा मारा. आम्ही 15 ते 20 मिनिट झाले चक्रा मारत होतो. परत आतमध्ये गेलो, आता परत बाहेर आले. परी झोपायचं नाही का? चक्र मारायच्या ना. दिओ तिला असं मोकळं
मोकळं वातावरण भेटतंय ना, हा ना. एक नंबर वाटतंय. वीर झोपलाय बिचारा, वीर थकलेला होता. रात्री काय झालं माहितीये का, श्रीला आलेला होता ताप, हा, अजून आणि ताप आला त्याच्यामुळे ना मी तिच्या जवळ झोपले होते. मी, वीर आणि परिवरती झोपलेलो होतो. गोलू आणि आजी खाली झोपलेले होते. तर ह्या पोरीला ना मी नको होती, हिला आजी पाहिजे होती. आणि ही मला म्हणायची तू खाली जा गोलूजवळ आणि आजीला माझ्याकडे पाठव. मग हिला झोपी लावेपर्यंत मम्मीवरती बेडवर झोपली आणि मी खाली येऊन झोपले. मी परत ही झोपल्यानंतर मी वरती गेले, मम्मी खाली येऊन झोपली. हिला परत जाग आली. ही म्हणती नाही नाही आजी तूच ये वरती. म्हणजे आमचं रात्रभर हेच चालू होतं. 4:30 वाजता तिला परत उलटी झाली आणि नंतर मग परत आमची तोपर्यंत व्यवस्थित झोपच नाही. नंतर आम्ही तरी अजून चक्र मारते. हा, आणि ऐका ना, मग किती वाजले, 8:30 वाजले. नाही 8 वाजले. आम्ही 8 वाजता उठलो सकाळी आणि 7:45ला उठले मी. मम्मी उठली 8:15 वाजता. आणि वीरला जायचं होतं स्कूलला. आणि काल वीरला लवकर स्कूल, म्हणजे सॉरी आज वीरला लवकर स्कूल होती. श्रेय थांब 2 मिनिट थांब. श्रेयला ना लवकर स्कूल होती, त्याच्यामुळे काय झालं, सॉरी वीरला लवकर स्कूल होती त्याच्यामुळे ना मी त्याला म्हटलं तू आज जाऊ नको, आज घरीच थांब. बोलू मम्माकडे जा, मम्माकडे जा. आणि त्याच्यामुळे ना मी त्याला म्हटलं घरी थांब. त्याने ऐकलं नाही माझं. गेला त्याच्या हाताने कपडे घातले, ब्रश केला, आंघोळ न करताच पोराने कपडे घातले. आई उठ म्हणे स्कूलला जायचे मला, मी नाही थांबणार घरी. त्याने ऐकलंच नाही. म्हटलं मग आज ना तू स्कूलमध्येच ब्रेकफास्ट घे. स्कूलमध्ये ब्रेकफास्ट घेतला आणि 12 वाजता स्कूल सुटली. 12:30ला घरी आला. आणि त्याच्यानंतर मग पप्पा आले. पप्पा आल्यानंतर आमचं अचानक ठरलं आणि मग नंतर आम्ही शिमलापूरला आलो. अवचित गंमत. हा, अवचित गंमत झाली परी आमची. आजचा काय प्लॅन आहे? म्हणून वीर आजचा काय प्लॅन आहे बाळा? मेन आज झोपायचं का जागायचं? मेन कारण हे सांगायचं होतं की म्हणून वीर लगेच झोपलाय. झोपायचं का जागायचं आज? कुठं जागायचं ना? साधू बाबा बोलू का वाघोबा बोलू? टायगर बोलू? हा. अजून काय बोलू? जा. अजून काय बोलू? पळा. बाय. गोलूला नका घेऊ, गोलूला नका घेऊ, गोलूला व्हिडिओत नका घेऊ, गोलूला नका घेऊ. गोलू काय करतो तू? नको नको नको. दाखवू तुला? हे बघा, हे बघा, इकडे कर. हाय. हाप दाखवला. आता जायचं आपण झोपायला. मामीला म्हणा तुम्ही बाहेर थांबा, आम्ही जातो. तुम्ही बाहेर थांबा, आम्ही जातो. आम्ही येतो ना. तुम्हाला यायचं? येऊ? आणि तुम्हाला चप्पल काढायची शिकवलेली नाही का बाहेर?